की मधुरमावली रोको रोको गाड़ी रिक्शा रोको. अरे थांब म्हणलं की रिक्षा थांब. थांबो ना. अरे रोको बोला ना तेरे को. अरे किती वेळ थांबव मला. किती वेळ बोलतो थांबता येते का तुम्हाला? अभी कहाँ रोकने का, बीच में रोकने का. अरे दे रे तेरा पैसा दे रे भाई. मधुरमावली सावित्रीचा आवाज आल्यासारखा वाटला. चमके मला जाऊ दे. चमके मधुरमावली दोन मिनिटं हळू नाही. अरे शांत शांत स्वामी शांत हो. चमके शांत हो. स्वामी हळू बोल. हळू बोल. मधुरमावली हळू बोल. आपण जर तिथं गेलो तर सगळं गुंतावून बसल. सावे ऐक माझं थोडस थांब. चमके मला जाऊ दे. नाही सावे दोन मिनिट. आपल्याला जायला पाहिजे. नाही सावे येडी का खोडी आहे तू. तिच्यासाठी तिथं तुला तुला तुझ्या तिरसाटवर विश्वास आहे ना. आहे ना तुझा तिरसाटवर विश्वास. तुला वाटतंय तो तू मधुरमावलीला काही होऊ दे. ऐक माझं आपण इथं थांबायला नको. काही नाही होणार मधुरमावलीला. ऐक माझं तिरसट काहीच होऊ देणार नाही. काय करतो नको नको जायचं. चमके काय होऊन बसले. चमके मधुरमावली सावे ऑटोवाले दादा. ओ भैया राधे राधे. ज्याच्याकडे संयम असतो त्यालाच सर्व इच्छित गोष्टी प्राप्त होतात. आणि तुमच्याकडं तोच नाहीये संयम. सरळ बोल, नाहीतर माझा संयम सुट. राधे राधे धे 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 राधे. वडील शांत व्हा. आणि म्हणजे लेट मी एक्सप्लेन. सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला. कसं आहे, माझा उजवा हात खाजवतोय. आता या हाताची खाज जर तुम्ही थांबवली तर तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी देऊ शकतो. अर्जुन कुठं गेला, कशासाठी गेला, सावित्री मॅडम अर्जुन दादा बरोबर कशाला गेल्या,
या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकतो. राधे राधे, कुठलंच काम ठेवत नाही. आधे आधे. जा बुवा, तुम्ही तर माझ्या हातावरती चिल्लर पण ठेवत नाही. त्यापेक्षा मी एक काम करतो, तुमची सिक्रेट अर्जुन दादाला जाऊन सांगतो, मग तो देईल मला हवी तेवढी किंमत. मला नाही तुमच्यासारखं जगायचं, दर महिन्याला गर्दीतल्या भिकाऱ्यासारखं पाकिट घ्यायचं. का बोललास? परत बोलशील ना तर मी विसरून जाईल की तू म्हणजे माझ्या लग्नानंतरची मी केलेली चूक आहे म्हणून. कळलं? तुझा बाप संयमी आहे म्हणून तू जिवंत आहे, लक्षात ठेव. माझ्या बापाने मला गर्दीत राहायला नाही शिकवलं, गर्दीत जमवायला शिकवलं. परिस्थिती येईल अशी भाष्य बदलायची असते, कळलं? आणि तू कितीही गुपितांचं पोत पाठीवर घेऊन हिंड, त्याचा काही उपयोग नाही. गुपित फोडायला पण आहे ना धाडस लागतं, पण ते तुझ्यात नाहीये, कळलं? त्याच्यामुळे तोंड बंद ठेवायचं. तर जो श्वास मी तुला दिलाय ना तोच काढून दे. राधे राधे, कुठलंच काम ठेवत नाही. राधे. मी अर्जुन कवठेकर का? येस डॉक्टर. त्या ज्या पेशंट आहेत ते तुमच्या कोण? कोणीच नाही खरं तर. मी रस्त्याने जात असताना त्या पडल्या म्हणून मी पटकन त्यांना इकडे घेऊन आलो. ओके ओके, नो प्रॉब्लेम. काळजी करण्याचं काहीही कारण नाही. त्यांचं ब्लड प्रेशर लो झालंय, त्यामुळे कदाचित त्यांना हा त्रास झाला असेल. त्यांच्या कुठल्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो का? ॲज आय सेड की माझा आणि त्यांचा काही संबंध नाहीये. मला त्यांच्यापाशी एक पिशवी सापडली आहे, पण त्याच्यातही तसं काही नाही. म्हणजे त्या शुद्धीवर आल्यावर त्याच तुम्हाला सांगतील. त्यांची तब्येत बरी आहे ना? पण नाही, त्या अजून शुद्धीवर आलेल्या नाही. ओके. एनिवेज डॉक्टर, तुम्ही खर्चाचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. तुम्ही काही काळजी करू नका. काही फॉर्मॅलिटीज तुम्हाला कम्प्लीट कराव्या लागतील. नर्स, त्यांना फॉर्म द्या. आणि अतिशय महत्वाची गोष्ट, पेशंटला डिस्चार्ज मिळेपर्यंत तुम्ही त्या पेशंटची सर्वस्वी काळजी घ्यायची आहे. ऑफकोर्स. आणि फॉर्मवरती तुम्हाला सह्या करायच्या. थँक्यू डॉक्टर. टेक केअर. ऍडमिशन फॉर्म द्या यांना, ते भरून देतील. त्यांच्या कुटुंबातलं कोणी आलेलं नाहीये, तर त्यांच्या वतीने मी फॉर्म भरेन. येस, थँक्यू.
हॅलो, ऐक ना, एक प्रॉब्लेम झालाय. काय काय झालं? कुठलं हॉस्पिटल? मी येते. अगं तू इथे येऊन काय करणार आहेस? इथे बसून तरी काय करते? तेवढीच तुला मदत होईल. येते मी. अरे प्रिया, एक मिनिट थांब, जरा होल्ड करा. हा. हा प्रिया, लिहून घे. दादा, तू लोकेशनच का पाठवत नाहीस? मी विसरूनच गेलो या सगळ्या गडबडीत. मी लोकेशन पाठवतो. हा चालेल, येते मी, लगेच निघते. बाय. चमके कुठल्या वॉर्ड मध्ये असेल मदर माऊली? मला वाटतं स्पेशल रूम मध्येच असेल. बापरे, मी कसे फेडणार आहे ह्याचे उपकार? चमके, मदर माऊलीकडे जायचं आता. अगं तिरसट असताना कसं जाणार आहे? तो मीटिंगला गेल्यावर जाऊ शकतो ना. आणि आता ती कुठे कशी आहे ते बघायला नको का? मला नाही चैन पडत आहे आता. चमके, मी आता त्या सरांना सगळं खरं खरं जाऊन सांगू का? मला नाही सहन होते आता काही. माझी मदर माऊली हॉस्पिटलमध्ये आणि मी माझ्या स्वार्थासाठी असं चोरासारखं इकडे लपून बसले. चोरच आहोत आपण सगळे. चोळक आहे आपली. जरा शांत. चमके, मी ते व्हायचं ते होते, मी सांगणार आहे सगळं. येडी का कुणी आहे तू? हा, तिरसटचं जाऊ दे, पण तुझ्या मदर माऊलीला तुझं खरं कळलं तर काय होईल याचा विचार कर. माहितीच आहे, तिरसट इतका निवांत बसलाय म्हणजे मावशीला इतकं काही झालेलं नाही. तूच तर म्हणली ना की तो मीटिंगला जाणार आहे म्हणून. ऐक, पण एक प्रॉब्लेम आहे. ती प्रिया येणार आहे. तुला पण जायचं होतं ना मीटिंगला? त्याचं काहीतरी करता येईल ग. काय करू? थांब. हा मिस सावित्री, बोला. हा सर, आपली मीटिंग 2:30 वाजता आहे ना? मी पोचली आहे आणि ते इन्व्हेस्टर्स पण पुढच्या 2 मिनिटांमध्ये पोचतायत. हा, तुम्हाला किती वेळ आहे? ओ गॉड, सावित्री, मी विसरून गेलो होतो या सगळ्या गडबडीत. तुम्ही त्या इन्व्हेस्टर्सना थांबायला सांगाल का प्लीज? मी पोचतोय. आय एम ऑन माय वे. ओके. हा ठीक आहे सर. काय करू? मीटिंग तर महत्वाची आहे. त्या काकू शुद्धीवर येईपर्यंत कळणार नाही त्यांचे नातेवाईक कोण आहेत, कुठे आहेत. प्रिया तर येते. प्रियालाच मेसेज करतो.
तिरसट त्या दिशेने आला होता, म्हणजे तिथेच कुठेतरी मावशी आहे. म्हातार माऊली, सावे, तू आलीस. मी तुला कुठेच नाही जाऊ देणार. मी कुठेच जाणार नाहीये म्हातार माऊली. हा, मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीये. मी इथेच आहे. हा, वचन दे. वचन दे. मला माफ कर म्हातार माऊली. मी तुला खूप त्रास देते. माझ्यासाठी एवढी धावपळ करत आलीस इकडे. मी तुला वचन देते, हे हाती घेतलेलं काम एकदा झालं ना, की त्या वाटेकडे परत कधीच नाही जाणार. कधीच नाही. हात थांबला का? जात का नाहीये? प्रिया आली तरी तिला हँडल करायला झालं नाही तर गोंधळून गेली आणि त्या बाई घाबरून गेल्या तर काय होणार? नाही, मीटिंग पण महत्वाची आहेच, पण त्या शुद्धीत येतील तेव्हा मी तिथं असायला पाहिजे. काय करू? नाही, मीटिंगचं नंतर बघता येईल. त्यांना असं एकटीला सोडून जाणं बरं नाही. तसंही तिथे मिस सावित्री आहेत, त्या हँडल करतीलच.